नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. BA प्रथम वर्षाच्या ऐच्छिक विषय लोकप्रशासनामधील पेपर क्रमांक 2 भारतातील लोकप्रशासन याचा अभ्यास करत असताना भारतातील प्रशासन ज्या घटनात्मक चौकटीत, ज्या संवैधानिक चौकटीत कार्यरत असते त्या चौकटीचा आपण अभ्यास मागील काही तासांपासून सुरू केला होता. या क्रमामध्ये आपण सर्वप्रथम भारतीय संविधानाची उद्देशिका अभ्यासली. तदनंतर आपण भारतीय संविधानामधला सर्वाधिक महत्त्वपूर्ण असणारा घटक अर्थात मूलभूत हक्क सविस्तर अभ्यासला आणि त्यानंतर त्याच क्रमामध्ये आपण आज राज्य धोरणांची जी निदेशक तत्वे आहेत, भारतीय संविधानामध्येच चौथ्या भागात कलम 36 ते 51 यामध्ये अंतर्भूत असणाऱ्या या मार्गदर्शक तत्वांचा अभ्यास आपण आता करणार आहोत. मित्रहो, राज्य धोरणांची निदेशक तत्वे अभ्यासत असताना मुळात ही काय तत्वे आहेत, ही का अंतर्भूत झालेली आहेत, याचा मागचा उद्देश काय आहे, याचा प्रभाव किती आहे, याचा आढावा घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. ग्रॅनविल ऑस्टिन हे भारतीय संविधानाला एक सामाजिक दस्तावेज म्हणतात. त्यांच्या मते संविधानातील बहुतेक तरतुदी या सामाजिक परिवर्तनाचे ध्येय साध्य करण्यासाठी मार्गदर्शन करतात, तर काही तरतुदी योग्य त्या बदलासाठी आवश्यक असणारी परिस्थिती निर्माण कशी होईल यावर भर देतात. त्यामुळे संविधानातील भाग 3 अर्थात मूलभूत हक्क आणि भाग 4 अर्थात राज्य धोरणांची निदेशक तत्वे यांना ते घटनेतील सदसद विवेक बुद्धीचा भाग मानतात. ही अतिशय महत्त्वाची टिप्पणी ग्रॅनविल ऑस्टिन यांनी केलेली आहे. कारण सर्वप्रथम ते सांगतायत की मुळात संविधान हे नीती नियम कायदे कानून या दृष्टीने जरी आपण पाहत असलो तरी मुळात तो एक सामाजिक दस्तावेज आहे. भारतामधील सामाजिक परिस्थिती पाहता या परिस्थितीमध्ये अनेक क्रांतिकारी बदल परिवर्तन हे आवश्यक आहेत. या परिवर्तनाचे ध्येय साध्य करण्यासाठी काही तत्वे मार्गदर्शन करतात, तर ही तत्वे प्रत्यक्षात येण्यासाठी आहे त्या परिस्थितीमध्ये कशा पद्धतीचा बदल आवश्यक आहे याबाबतही मार्गदर्शन करण्यात आलेले आहे. म्हणून हा एक रॅशनल पार्ट, सदसद विवेक बुद्धीचा भाग म्हणून ऑस्टिन याला संबोधतात. या निदेशक तत्वांना अनेक पुस्तकांमध्ये अनेक नावांनी संबोधण्यात आलेले आहे. कोणी याला मार्गदर्शक तत्वे म्हणतं, कोणी याला नीती निर्देशक तत्वे म्हणतं, तो कोणी याला निर्देशक तत्वे अशा समरूप अर्थांनी संबोधतात. भारतीय शासन कारभारामध्ये संविधानाच्या चौथ्या भागात कलम 36 ते 51 यामध्ये वर्णन करण्यात आलेल्या या मार्गदर्शक तत्वांचे महत्त्व हे असामान्य आहे. ही मार्गदर्शक तत्वे शासनाला व संसदेला मार्गदर्शक सल्ला देण्याचे कार्य करतात, तर न्यायालये त्यांच्या निर्णयाचे समर्थन करत असताना
या संविधानातील मार्गदर्शक तत्वांचा दाखला देतात. आणि सर्वसामान्य माणूस सामाजिक आर्थिक क्रांतीसाठी आवश्यक असणारी प्रेरणा यामध्ये शोधत असतो. कल्याणकारी राज्याचा आधार असणाऱ्या ध्येय उद्दिष्टांना प्रतिपादित करून ही मार्गदर्शक तत्वे शासन आणि प्रशासनाला एक प्रकारची आचारसंहिता पुरवतात असं म्हटल्यास ते वावगं ठरणार नाही. म्हणजे भारतीय संविधानामध्ये नमूद करण्यात आलेली ही नीतिनिर्देशक तत्वे जरी वरकरणी असे भासत असले की हे शासनाला मार्गदर्शन करतात, संसदेला मार्गदर्शन करतात, तरी देखील जर खोलात आपण गेलो तर आपल्या लक्षात येतं की न्यायालये देखील अनेकदा आपलं जे न्यायदानाचं काम करतात त्यामध्ये ते जे दाखले देतात किंवा त्यांच्या न्यायाच्या पुष्ट्यार्थ ते जे काही आधार पुरवतात त्याची प्रेरणा ही तुम्हाला मार्गदर्शक तत्वांमध्ये दिसून येते. आणि एक सर्वसामान्य माणूस की जो या सामाजिक आर्थिक बदलांना प्रत्यक्षात उतरवू इच्छितो, सामाजिक आर्थिक क्रांतीसाठीची आवश्यक पार्श्वभूमी तयार करण्यासाठी जो उत्सुक आहे, त्याच्यासाठी जी आवश्यक प्रेरणा आहे, त्याच्यासाठी आवश्यक असणारं जे मार्गदर्शन आहे ते या मार्गदर्शक तत्वांमध्ये आपल्याला दिसून येतं. म्हणजे एकंदरीतच भारतानं जे कल्याणकारी राज्य प्रतिमान स्वीकारलेलं आहे त्यामध्ये आवश्यक असणाऱ्या ध्येय उद्दिष्टांना प्रतिपादन करण्याचं, लिखित स्वरूपात व्यक्त होण्याचं काम ही मार्गदर्शक तत्वे करतात. आणि यामुळं धोरणाची निर्मिती करत असताना, धोरणाची अंमलबजावणी करत असताना, त्या धोरणाचं मूल्यमापन करत असताना शासन आणि प्रशासन या दोघांनाही एक प्रकारची आचारसंहिता ही या राज्य धोरणांच्या नीतिनिर्देशक तत्वांमुळे प्राप्त होते. म्हणजे शासनानं कशा पद्धतीनं कार्य केलं पाहिजे, शासनानं सार्वजनिक धोरण तयार करत असताना ते कल्याणकारी राज्याच्या निर्मितीला हातभार लावत असताना त्यांच्या धोरणाची दिशा काय असावी यासाठी मार्गदर्शन पुरवण्याचं कार्य, याच्यासाठी आचारसंहिता देण्याचं कार्य ही नीतिनिर्देशक तत्वे हे करत असतात. मित्रहो, समाजाच्या कल्याणासाठी आवश्यक तो पुढाकार आणि जबाबदारी ही सुरुवातीच्या काळापासून भारतामध्ये, अगदी प्राचीन काळापासून भारतामध्ये शासनाचीच जबाबदारी आहे असं आपण मानतो. आणि म्हणून शासकांनी काय करायला हवे या संबंधीचा मार्गदर्शनाचा भाग हा भारतीय राजकीय वैचारिक जीवनाचा एक अविभाज्य घटक राहिलेला आहे. म्हणजे मुळात भारतीय मानसिकताच आहे की पुढाकार असेल, एखादी जबाबदारी स्वीकारणं असेल, एखादं धोरण तयार करून ते प्रत्यक्षात आणणं असेल, हे सर्व कार्य आपली अपेक्षा असते की शासनाने करावीत, शासनाने त्यात पुढाकार घ्यावा. आणि ही आजची मानसिकता नाही, ही अतिप्राचीन काळापासूनची मानसिकता आहे. आणि त्यामुळं जितके काही प्राचीन दाखले आपल्याला मिळतात त्या सर्वांमध्ये शासनानं काय केलं पाहिजे, शासकानं काय केलं पाहिजे, ते कसे असले पाहिजेत याच्या संबंधानं वारंवार प्रत्येक वेळी पावलोपावली आपल्याला मार्गदर्शन हे दिलं गेलेलं आहे. संविधानात ही जी मार्गदर्शक तत्वे नमूद केलेली आहेत हे कुठंतरी त्याचंच उदाहरण, त्याचाच पुढील भाग असल्याचं देखील जाणवतं. म्हणजे
20व्या शतकातील उदारमतवादी, समाजवादी, राष्ट्रवादी विचारांचे जे प्रवाह भारतामध्ये अस्तित्वात होते ते प्रवाह या मार्गदर्शक तत्वांची पार्श्वभूमी तयार करताना आपल्याला दिसतात. म्हणजे स्वातंत्र्य लढा चालू असताना जे काही उदारमतवादी, समाजवादी किंवा राष्ट्रवादी विचार तत्कालीन भारतामध्ये अस्तित्वात होते, त्या साऱ्यांची छबी, त्या साऱ्यांचं प्रतिबिंब हे आपल्याला या मार्गदर्शक तत्वांमध्ये दिसून येतात. आणि म्हणून मग साहजिकच या मार्गदर्शक तत्वांवर आपल्याला भारतातल्या ज्या काही परंपरा आहेत किंवा अगदी स्पष्ट बोलायचं झालं तर जी हिंदू विचारसरणी आहे, विशेषतः महात्मा गांधीजींची जी शिकवणूक आहे, त्याचा फार मोठा प्रभाव या मार्गदर्शक तत्वांवर आपल्याला दिसून येतो. म्हणजे न्यायप्रविष्टक्षम आणि तसे नसलेले हक्क हा आयरिश घटनेतला जो भाग आहे त्याचा या मार्गदर्शक तत्वांवर फार मोठा प्रभाव हा आपल्याला दिसून येतो. आयर्लंडची जी घटना आहे, जे संविधान आहे, त्यामध्ये मूलभूत हक्क जे देण्यात आलेले आहेत ते मूलभूत हक्क 2 भागांमध्ये विभाजित करण्यात आलेले आहेत. एक असे हक्क आहेत की ज्यांचं उल्लंघन शासनाकडून झालं किंवा ज्यांचं आकुंचन शासनाकडून झालं किंवा त्याच्यावर अतिक्रमण, त्याला बंधनं जर का शासनानं आणली तर त्याच्या विरोधामध्ये न्यायालयात जाता येतं. आणि काही हक्क आयर्लंडच्या घटनेमध्ये अशी देण्यात आलेली आहेत की ज्यामध्ये शासनाने करावयाची कृती जी नमूद आहे, परंतु जर शासनानं केली नाही तर त्याच्या विरोधामध्ये आपल्याला न्यायालयात जाता येत नाही. तर या पद्धतीच्या तजवीजीची छबी, त्याचं प्रतिबिंब आपल्याला भारताच्या या मार्गदर्शक तत्वांमध्ये देखील दिसून येतं. मुळात हक्कविषयक समितीने नकारात्मक हक्क आणि सकारात्मक बंधने यांचा विचारच केला नव्हता, परंतु राज्याची क्षमता हा व्यावहारिक भाग आल्यानंतर राज्याच्या सकारात्मक बंधनांनाही, अर्थात हीच मार्गदर्शक तत्वे, बंधनांनाही न्यायप्रविष्ट अर्थात मूलभूत हक्कांप्रमाणे ज्यांची अंमलबजावणी होते व ती न झाल्यास न्यायालयात दाद मागता येते असे न करता घटनेतील एक महत्त्वाचा भाग म्हणून ठेवण्यात आले. म्हणजे मुळामध्ये भारतीय संविधानाची जेव्हा निर्मिती होत होती तेव्हा जी हक्कविषयक समिती होती त्यांनी नकारात्मक हक्क, सकारात्मक बंधने यांचा विचार केलेला नव्हता. परंतु शेवटी कुठलीही गोष्ट करत असताना, त्या गोष्टीसाठी पुढाकार हा घेत असताना त्या गोष्टींची अंमलबजावणी करण्याची राज्याची क्षमता आहे का, मग ती क्षमता राज्याच्या मानसिकतेची असेल, ती क्षमता राज्याच्या आर्थिक बाजूची असेल, भौतिक संसाधनांच्या उपलब्धतेची असेल, तर ती क्षमता राज्यांची आहे का, हा व्यावहारिक भाग लक्षात घेणे अतिशय महत्त्वाचे आहे. हे जेव्हा लक्षात आलं तेव्हा मग काही सकारात्मक बंधनांचा उल्लेख संविधानामध्ये करण्यात आला. संविधान सभेमध्ये BN राव यांच्या विशेष अभ्यासातून आणि प्रयत्नांमधून कायद्याच्या कक्षेत न येणाऱ्या या हक्कांच्या अर्थात मार्गदर्शक तत्वांच्या मसुद्याने आकार घेतलेला आहे. म्हणजे मित्रहो, भारतामध्ये जेव्हा मूलभूत हक्क तयार होत होते तेव्हा काही हक्क हे असे ठेवण्यात आले की ज्यांचं उल्लंघन करणं अपेक्षित, ज्यांचं अंमलबजावणी करणं अपेक्षित आहे, परंतु
शासनाची क्षमता हा व्यावहारिक भाग तिथे आपल्याला दिसून येतो. मग अशा वेळी शासनाकडून नागरिकांसाठीच्या या मूलभूत हक्कांची अंमलबजावणी होत नाही, म्हणून सरकारला न्यायालयामध्ये खेचणं हे कितपत न्याय्य आहे हा भाग लक्षात घेऊन या मूलभूत या निदेशक तत्वांची निर्मिती ही संविधानामध्ये करण्यात आलेली आहे. म्हणजे ही अशी मार्गदर्शक तत्वे आहेत की ज्यांची अंमलबजावणी जर शासन करू शकलं नाही त्यांच्या मर्यादांमुळं, तर आपल्याला त्या विरोधात न्यायालयामध्ये जाता येत नाही. संविधानामध्ये या मार्गदर्शक नीतिनिदेशक तत्वांचं जे अस्तित्व आहे त्यामागे BN राव या संविधान सभेतील या संविधान निर्मितीतील महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या अभ्यासकांची भूमिका इथे महत्त्वाची होती. पुढील तासामध्ये आपण या मार्गदर्शक तत्वांचं नेमकं महत्त्व काय आहे ते पाहणार आहोत. धन्यवाद.